श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. थांब, हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण पुढचे 72 तास, हो फक्त 72 तास तुझं पूर्ण आयुष्य बदलू शकतात. तुला कदाचित वाटत असेल माझ्यासोबत असं काही होणार नाही, पण स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याने खूप सहन केलंय, ज्याच्यावर अन्याय झालाय, त्याच्यासाठीच हा संदेश आहे. आणि लक्षात ठेव, जर तू हा इशारा दुर्लक्ष केलास तर येणाऱ्या काळात तुला पश्चाताप होईल. पण जर तू हे 72 तास योग्यरित्या जगलास तर तुझं नशीब, तुझं भविष्य सगळं बदलणार आहे. म्हणून शेवटपर्यंत ऐक, कारण शेवटी स्वामी एक अशी गोष्ट सांगणार आहेत जी तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. बाळा, तू सध्या खूप त्रासातून जातोयस. घरात समस्या, पैशांची अडचण, लोकांचा विश्वासघात. तू सगळ्यांसाठी चांगलं केलंस, पण तुलाच वाईट मिळालं. पण स्वामी म्हणतात, हीच वेळ आहे जेव्हा तुझं नशीब वळणार आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते विनाकारण नाही. हे 72 तास म्हणजे तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. हे 72 तास साधे नाहीत. पहिला दिवस तुझ्या मनाची परीक्षा होईल. तुला राग येईल, कोणीतरी तुला दुखावेल. दुसरा दिवस तुला एक संधी मिळेल, पण तू ओळखू शकशील का? तिसरा दिवस तुझ्या आयुष्यात एक बदल घडेल जो तुझं भविष्य ठरवेल. स्वामी सांगतात, या 72 तासांत या 3 चुका करू नकोस. पहिली, कोणालाही वाईट बोलू नकोस. दुसरी, कोणाचा अपमान करू नकोस. आणि तिसरी, स्वतःवर शंका घेऊ नकोस, कारण या 3 चुका तुझं नशीब पुन्हा थांबवू शकतात. बाळा, तुझ्या आयुष्यात पैसा येणार आहे, पण आधी तुला एक निर्णय घ्यावा लागेल. स्वामी म्हणतात, जो धैर्य ठेवतो त्यालाच फळ मिळतं. तुला एक छोटा संकेत मिळेल, तो दुर्लक्ष करू नकोस. तिसऱ्या दिवशी तुझ्यासोबत एक चमत्कार होईल. कदाचित एखादी चांगली बातमी, एखादी अचानक मदत, एखादी नवीन संधी. आणि तेव्हा तुला कळेल की स्वामी तुझ्या सोबत आहेत. बाळा, तू खूप सहन केलंयस, पण आता तुझं दुःख संपणार आहे. फक्त या 72 तासांत स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामींवर श्रद्धा ठेव. जो जय जय स्वामी समर्थ लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा आधी होईल. लक्षात ठेव, हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आलाय म्हणजे स्वामींनी तुला निवडलंय. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते साधं नाही. हे 72 तास ही फक्त वेळ नाहीये, हे तुझ्या आयुष्याचे निर्णायक क्षण आहेत. स्वामी म्हणतात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ येते जेव्हा त्याचं नशीब बदलण्याच्या उंबरठ्यावर उभं असतं. आणि बाळा, तू आत्ता त्याच उंबरठ्यावर उभा आहेस. पहिला दिवस मनाची परीक्षा. पहिल्या दिवशी तुझ्या मनाची परीक्षा होईल. तुला राग येईल, कोणीतरी तुला चुकीचं बोलेल, कदाचित तुला अपमान सहन करावा लागेल. त्या क्षणी तुला वाटेल की बस, आता मी सहन करणार नाही. पण बाळा, इथेच सगळं ठरतं. स्वामी म्हणतात, जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो तोच खरा विजेता ठरतो. जर तू त्या दिवशी शांत राहिलास तर समज तू पहिली परीक्षा पास झालास. दुसरा दिवस संधीची ओळख. दुसऱ्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक लहानशी संधी येईल.
ती मोठी दिसणार नाही. कदाचित तुला वाटेल याचा काही उपयोग नाही. पण बाळा, मोठे बदल नेहमी छोट्या संधींपासून सुरू होतात. कदाचित कोणीतरी तुला मदत करेल, एखादी नवीन कल्पना येईल, एखादं काम मिळेल. पण प्रश्न आहे, तू ती संधी ओळखशील का? स्वामी म्हणतात, संधी कधीच मोठ्या आवाजात येत नाही. ती शांतपणे येते आणि निघून जाते. जर तू त्या दिवशी जागरूक राहिलास तर तुझं नशीब वळायला सुरुवात होईल. तिसरा दिवस, निर्णयाचा क्षण. तिसऱ्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे तुला एक निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय छोटा वाटेल, पण त्याचा परिणाम खूप मोठा असेल. कदाचित हो किंवा नाही, थांबायचं किंवा पुढे जायचं, विश्वास ठेवायचा किंवा हार मानायची. आणि बाळा, इथेच तुझं भविष्य ठरणार आहे. स्वामी म्हणतात, जो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो त्याचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. गुपित जे कोणालाच माहीत नाही. बाळा, हे 72 तास खास आहेत, कारण या काळात तुझ्या आजूबाजूला ऊर्जा बदलतीये. तुझं नशीब नव्याने लिहिलं जात आहे. पण हे सगळं फक्त त्यांच्यासाठी आहे जे विश्वास ठेवतात, जे संयम ठेवतात, जे शेवटपर्यंत हार मानत नाहीत. तू इतकं सहन केलंयस, रात्रभर जागून विचार केलास, डोळ्यात पाणी आणून देवाला विचारलेस, माझ्याच बाबतीत असं का होतं? बाळा, आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आता पुढे जे सांगणार आहे ते खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणून हा भाग स्किप करू नकोस. जर तू इथेपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत असं नक्की लिही. आता बाळा, तू जाणून घेतलंस की हे 72 तास किती महत्वाचे आहेत. पण अजून एक मोठा धोका आहे. जर तू या काळात काही चुका केल्यास तर सगळं थांबू शकतं. पुढच्या भागात मी तुला त्या 3 मोठ्या चुका सांगणार आहे ज्या तुला कोणत्याही परिस्थितीत टाळायच्या आहेत. बाळा, आता जे मी तुला सांगणार आहे ते खूप गंभीर आहे. कारण या 72 तासांत फक्त योग्य गोष्टी करणं महत्वाचं नाही, तर चुका टाळणं जास्त महत्वाचं आहे. स्वामी म्हणतात, माणूस स्वतःच्या कर्मामुळे वर जातो आणि स्वतःच्या चुकांमुळे खाली येतो. चूक नंबर 1, वाईट बोलणं. या 72 तासांत तू कोणालाही वाईट बोलू नकोस. कदाचित तुला राग येईल, कोणी तुला दुखावेल, कोणी तुला अपमानित करेल. त्या क्षणी तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडतील. पण बाळा, एक लक्षात ठेव, शब्द हे बाणासारखे असतात. एकदा निघाले तर परत येत नाहीत. स्वामी म्हणतात, जो आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवतो तोच आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो. जर तू या 72 तासांत शांत राहिलास तर तुझं नशीब तुझ्या सोबत राहील. चूक नंबर 2, अपमान करणं. बाळा, कधी कधी आपण नकळत दुसऱ्यांचा अपमान करतो, पण या 72 तासांत हे खूप मोठं नुकसान करू शकतं. कदाचित तू कोणाला कमी समजशील, कोणाच्या भावनांना दुखावशील, कोणाच्या मदतीला नकार देशील आणि त्याच क्षणी तुझ्या नशिबाची दिशा बदलू शकते. स्वामी म्हणतात, जो दुसऱ्यांचा आदर करत नाही त्याला यश कधीच मिळत नाही. म्हणून या 72 तासांत प्रत्येकाशी प्रेमाने वाग, जरी ते तुझ्याशी वाईट वागले तरी. चूक नंबर 3, स्वतःवर शंका घेणं. ही सर्वात मोठी चूक आहे बाळा. तू स्वतःवर शंका घेतलीस तर सगळंच संपेल. तुला वाटेल
मी काही करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्यासोबत चांगलं कधीच होणार नाही. पण हेच विचार तुझं नशीब थांबवतात. स्वामी म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही त्याच्यावर देवही विश्वास ठेवत नाही. म्हणून या 72 तासांत तू सतत स्वतःला सांग, मी करू शकतो, माझं नशीब बदलणार आहे. बाळा, या 3 चुका साध्या वाटतात, पण 90% लोक इथेच हरतात. ते संधी गमावतात, ते स्वतःचं नशीब थांबवतात आणि नंतर म्हणतात, माझ्यासोबत असं का झालं? तू इतक्या वेळा प्रयत्न केलास, पण प्रत्येक वेळी काहीतरी चुकलं. कधी लोकांनी साथ दिली नाही, कधी नशीब साथ देत नाही. पण बाळा, यावेळी तसं होऊ देऊ नकोस. हे 72 तास तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. जर तू खरंच या चुका टाळणार असशील तर कमेंटमध्ये मी तयार आहे असं नक्की लिही. आता बाळा, तू समजून घेतलंस की कोणत्या चुका टाळायच्यात. पण एक प्रश्न अजून आहे, या 72 तासांत तुला नेमकं काय मिळणार आहे? पैसा, संधी की एक मोठा चमत्कार? पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत तुझ्यासाठी काय ठरलंय. बाळा, आता तू त्या टप्प्यावर आलायस जिथे सगळं बदलायला सुरुवात होते. तू चुका टाळल्या, तू संयम ठेवला, तू विश्वास ठेवलास. म्हणूनच आता स्वामी तुला देणार आहेत त्यांचा आशीर्वाद. पैसा येण्याचा संकेत. बाळा, तुला सगळ्यात जास्त चिंता आहे पैशांची. घर चालवायचंय, स्वप्न पूर्ण करायचंय. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात पैशांचा प्रवाह सुरू होणार आहे. पण लक्षात ठेव, पैसा अचानक येत नाही, तो आधी संकेत देतो. कदाचित एखादं नवीन काम, एखादी संधी, एखादा छोटासा इन्कम सोर्स. आणि बाळा, जर तू त्या संकेताला ओळखलंस तर तुझं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. संधी जी तुझं भविष्य बदलू शकते. या 72 तासांत तुझ्या आयुष्यात एक मोठी संधी येणार आहे. पण ती नेहमीप्रमाणे दिसणार नाही. ती कदाचित साधी वाटेल, लहान वाटेल किंवा तुला भीती वाटेल. पण बाळा, मोठं यश नेहमी भीतीच्या पलीकडे असतं. स्वामी म्हणतात, जो धोका घेतो तोच पुढे जातो. म्हणून त्या संधीपासून पळू नकोस. नात्यांमध्ये बदल. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक आहेत, काही खरे आहेत, काही फक्त नावापुरते आहेत. या 72 तासांत तुला सगळं स्पष्ट दिसायला लागेल. कोण तुझ्या सोबत आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी आहे. स्वामी म्हणतात, जे लोक तुझ्यासाठी योग्य नाहीत ते आपोआप तुझ्या आयुष्यातून निघून जातील आणि जे खरे आहेत ते कायम तुझ्या सोबत राहतील. इनर पॉवर जागी होणार. बाळा, तुझ्यात एक शक्ती आहे जी तू अजून वापरली नाहीस. या 72 तासांत ती शक्ती जागी होणार आहे. तुला अचानक वाटेल, मी काहीतरी करू शकतो, मी बदलू शकतो, मी जिंकू शकतो. आणि बाळा, हीच ती सुरुवात आहे. तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास, कधीतरी काहीतरी चांगलं होईल. आणि आता ती वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, तुझं दुःख संपण्याची वेळ जवळ आली आहे. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू भीतीला जिंकू दिलंस, जर तू संधी सोडलीस तर हे सगळं थांबू शकतं. तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली. आता फक्त एक पाऊल पुढे टाकायचंय.
जर तुला वाटत असेल की काहीतरी मोठं होणार आहे, तर कमेंटमध्ये लिही, माझं नशीब बदलणार आहे. बाळा, आत्ता तू त्या क्षणाच्या अगदी जवळ आलायस. जे 72 तास तू ऐकत होतास, ज्या बदलाची तू वाट पाहत होतास, तो क्षण आता येणार आहे. तिसऱ्या दिवशी काय होणार? तिसऱ्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल जी तुला आयुष्यभर लक्षात राहील. ती कदाचित लहान वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा असेल. कदाचित अचानक एखादी चांगली बातमी मिळेल, एखादा अडकलेला पैसा मिळेल, एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळेल, किंवा एक नवीन मार्ग दिसेल. आणि त्या क्षणी तुला जाणवेल, हे काहीतरी वेगळं आहे. स्वामींची उपस्थिती. बाळा, तो फक्त एक योगायोग नसेल, ती स्वामींची कृपा असेल. तुला जाणवेल, मनात शांतता, भीती कमी होणं, आत्मविश्वास वाढणं. आणि बाळा, हीच खरी खूण आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा मी तुझ्या सोबत असतो तेव्हा तुला आतून शक्ती मिळते. चमत्कार कसा ओळखायचा? बाळा, प्रत्येक चमत्कार मोठा आवाज करून येत नाही. कधी कधी तो खूप शांतपणे येतो. तो एखाद्या संधीच्या रूपात येतो, एखाद्या व्यक्तीच्या रूपात येतो, एखाद्या विचाराच्या रूपात येतो. पण जो जागरूक असतो तोच तो चमत्कार ओळखतो. आठव, तू किती वेळा हार मानलीयस. तुला वाटलं होतं माझं काही होणार नाही. पण बाळा, आज परिस्थिती बदलतीये. जे आधी शक्य वाटत नव्हतं ते आता शक्य होणार आहे. हा चमत्कार तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. पण बाळा, इथे जास्त लोक चूक करतात. ते चमत्कार ओळखत नाहीत, ते संधी गमावतात आणि पुन्हा तिथेच अडकतात. म्हणून त्या क्षणी जागरूक राहा. कल्पना कर, तुझं आयुष्य बदललेलं आहे. तुझ्या घरात आनंद आहे, पैशांची अडचण नाही, मन शांत आहे. आणि बाळा, हे सगळं शक्य आहे फक्त या 72 तासांवर अवलंबून आहे. तू खूप सहन केलंस, तू खूप रडलास, तू खूप प्रयत्न केलेस, आणि आता तुला फळ मिळणार आहे. स्वामी म्हणतात, जो शेवटपर्यंत थांबतो त्यालाच यश मिळतं. जर तुला वाटत असेल की हा चमत्कार तुझ्यासोबत होणार आहे, तर कमेंटमध्ये चमत्कार होणार असं नक्की लिही. आता बाळा, तू सगळं ऐकलंस. 72 तासांचं गुपित, त्या चुका, संधी आणि चमत्कार. पण अजून एक शेवटची गोष्ट बाकी आहे, जी ठरवेल की तू खरंच बदलणार आहेस की नाही. बाळा, तू इथंपर्यंत ऐकलंस म्हणजेच तू त्या काही लोकांपैकी एक आहेस ज्यांना हा संदेश ऐकायचा होता. हा योगायोग नाही, ही निवड आहे. स्वामींनी तुला निवडलंय. अंतिम सत्य, तुझे 72 तास ऐकले ते फक्त शब्द नव्हते. तो एक मार्ग होता, एक संकेत होता, एक संधी होती. आता सगळं तुझ्या हातात आहे. निर्णायक क्षण. बाळा, जीवनात 2 मार्ग असतात, एक भीतीचा आणि दुसरा विश्वासाचा. जर तू भीती निवडलीस तर तू तिथेच राहशील, पण जर तू विश्वास ठेवलास तर तुझं आयुष्य बदलणार आहे. स्वामींचा शेवटचा इशारा. स्वामी म्हणतात, मी तुला मार्ग दाखवतो, पण चालायचं काम तुझंच आहे. मी तुला संधी देतो, पण ती पकडायची जबाबदारी तुझीच आहे. मी तुझ्या सोबत आहे, पण विश्वास ठेवायचा की नाही हे तुझ्यावर आहे. आत्मविश्वास जागवणारा क्षण. बाळा, डोळे बंद करून एकदा विचार कर,
तू किती मजबूत आहेस, तू किती सहन केलेस आणि तरीही तू इथे उभा आहेस. याचा अर्थ तू हरलेला नाहीस, तू तयार आहेस. कल्पना कर, काही दिवसांनी तुझं आयुष्य बदललंय. तू आनंदी आहेस, तुझ्या घरात सुख आहे, पैशांची अडचण नाही. आणि बाळा, हे स्वप्न नाही, ही तुझी येणारी वास्तवता आहे. पुढचे 72 तास तुझं आयुष्य ठरवणार आहेत. आता निर्णय तुझा आहे, बदलायचं की तसंच राहायचं. जो जय जय स्वामी समर्थ लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. आणि जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याचं नशीब बदलायला सुरुवात होईल. हा संदेश फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या आयुष्यात असा एखादा व्यक्ती आहे जो सध्या खूप त्रासात आहे, त्याला हा व्हिडिओ पाठव. कदाचित त्याचं आयुष्य बदलू शकतं. बाळा, स्वामी तुझ्या सोबत आहेत. फक्त विश्वास ठेव, संयम ठेव आणि मग बघ तुझं आयुष्य कसं बदलतं. अशाच स्वामींच्या खऱ्या संदेशांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस. लक्षात ठेव, हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आलाय म्हणजे तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय.